राज्यातील लाखो शेतकरी बांधवांची प्रतीक्षा संपवणारी अखेर बातमी या ठिकाणी समोर आली आहे। आता शेतकरी बांधवांच्या बँक खात्यावरती पूर्णपणे डीबीटीच्या अंतर्गत पैसे, पीक विमा, नुकसान भरपाई, नमो शेतकरी योजना, पीएम किसान योजनेचे एकत्रपणे बघा आता शेतकरी बांधवांनो तुमच्या खात्यावरती जमा होणार आहे। बघा आता त्यासोबत अनेक शेतकरी बांधवांच्या मनात असा देखील प्रश्न उपस्थित झालेला होता की नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे पैसे आमच्या खात्यात कधी जमा होणार, नेमकी सरकारच्या माध्यमातून नमोचा हप्ता आमच्या खात्यावरती कधीपर्यंत येणार। पण पहा आता शेतकरी बांधवांनो त्याची तुमची प्रतीक्षा पूर्णपणे संपली असून आता खऱ्या अर्थानं सरकारच्या माध्यमातून रक्कम वितरण करण्यास या ठिकाणी सुरुवात केली आहे। होय शेतकरी बांधवांनो, तुम्ही आता अगदी बरोबर ऐकलेलं आहे। पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यावरती पीक विमा रक्कम, तसेच नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 9+10 हप्ता, त्यासोबत शेतकरी बांधवांनो पीएम किसान योजनेचा 24वा हप्ता, तसेच नुकसान भरपाई देखील आता पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यावरती जमा होण्यास सुरुवात झाली आहे। शेतकरी बांधवांनो सरकारने स्पष्टपणे सांगितलं की नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 9वा हप्ता देण्यास विलंब झाला, त्यासोबत शेतकरी बांधवांच्या खात्यावरती म्हणजेच की पीक विमा रक्कम देण्यास विलंब झाला। याच कारणामुळे सरकारने आतापर्यंतचा सर्वात महत्त्वाचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीमध्ये घेतला असून आता खऱ्या अर्थानं पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यावरती नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 9व्या हप्त्याचे 2000 रुपये, 10व्या हप्त्याचे 2000 रुपये, पीएम किसान योजनेच्या 24व्या हप्त्याचे 2000 रुपये, तसेच शेतकरी बांधवांनो पीक विमा रक्कम म्हणजेच की काही शेतकरी बांधवांना या ठिकाणी 25,000 रुपये मिळेल, काहींना 22, 23, 24, काहींना 20,000 रुपये मिळेल। यापेक्षाही जास्त रक्कम काही शेतकरी बांधवांना मिळणार आहे। म्हणजेच की शेतकरी बांधवांनो तुमच्या हेक्टरी प्रमाणे तुम्हाला या ठिकाणी रक्कम देण्यामध्ये येणार आहे। तर आता चला नेमकी कोणती शेतकरी बांधव यासाठी पात्र आहेत, कोणती शेतकरी बांधव अपात्र आहेत, कोणत्या शेतकरी बांधवांच्या खात्यावरती नमोचा हप्ता जमा होणार, कोणत्या शेतकरी बांधवांच्या खात्यावरती पीएमचा हप्ता जमा होणार, कोणत्या शेतकरी बांधवांना पीक विमा रक्कम जमा होणार, टू झेड माहिती आता शेतकरी बांधवांनो आपण पुढे 1 ते 2 मिनिटांमध्ये जाणून घेणार आहोत। सरकारच्या माध्यमातून स्पष्टपणे सांगण्यामध्ये आलंय नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याला विलंब झाला, याच कारणामुळे आता पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यावरती नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 9व्या हप्त्यासोबतच 10वा हप्ता देण्याची तरतूद केली जात असून आता खऱ्या अर्थानं पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यावरती पूर्णपणे योजनांची रक्कम या ठिकाणी जमा व्हायला सुरुवात झाली आहे। होय शेतकरी बांधवांनो, आता कसलीही काळजी किंवा चिंता करू नका। तुम्ही अनेक साऱ्या बातम्यांमध्ये पाहिलं असेल की आज पैसे जमा होणार, उद्या पैसे जमा होणार असं सांगितले जात होतं, परंतु आता खऱ्या अर्थानं सरकारचा मोठा निर्णय झाला असून आता खऱ्या अर्थानं पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यावरती पूर्णपणे रक्कम जमा होण्यास सुरुवात झाली आहे। तर आता चला नेमकी कोणती शेतकरी बांधव यासाठी पात्र आहेत, कोणती शेतकरी बांधव अपात्र आहेत, तसेच कोणत्या जिल्ह्यांची यादी देण्यामध्ये आलेली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आपल्या कृषी विभाग दत्तात्रय मामा भरणे, तसेच देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्पष्टपणे सांगितलं की पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यावरती रक्कम जमा होणार आहे। जे शेतकरी बांधवांची ही 2 ते 3 कामे पूर्ण असतील अशा शेतकरी बांधवांना लाभ दिला जाणार आहे। त्यासोबत शेतकरी बांधवांनो या 23 जिल्ह्यातीलच पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यावरती रक्कम जमा होईल असं देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी मंत्रिमंडळ बैठकीमध्ये पत्रकारांशी बोलताना स्पष्टीकरण दिलं आहे। त्यामुळे आता कोणते 23 जिल्हे आहेत, त्या जिल्ह्यामध्ये तुमचा जिल्हा येतोय का, त्यासोबत तुम्ही यासाठी पात्र आहेत का, तुमची ही 3 कामे पूर्ण आहेत का, हे आता संपूर्ण शेतकरी बांधवांनो तुम्हाला पुढे पाहायला मिळणार आहे। कोणती कामे आहेत, कोणती कामे पूर्ण करायची आहेत, कोणती जिल्ह्यांची यादी देण्यामध्ये आलेली आहे, त्या जिल्ह्यांच्या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव आलंय का। जर का शेतकरी बांधवांनो त्या जिल्ह्यांच्या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव आलं तर तुम्हाला कसलीही काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाहीये। डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून म्हणजेच की डीबीटीच्या अंतर्गत जसे तुम्हाला नमोचे मागील हप्ते जमा झालेत, पीएमचे मागील हप्ते जमा झालेत, त्याच प्रणालीचा वापर करून आता खऱ्या अर्थानं पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यावरती पूर्णपणे रक्कम या ठिकाणी जमा होणार आहे। आता चला नेमकी कोणती जिल्हे आहेत, कोणती शेतकरी बांधव पात्र आहेत, कोणती शेतकरी बांधव अपात्र आहेत, तसेच नेमकी कोणती कामे केल्यानंतर तुम्ही पात्र होणार आहेत, कोणती कामे तुमची पूर्ण असणे अतिशय आवश्यक आहे। आता ए टू झेड माहिती शेतकरी बांधवांनो सविस्तरपणे समजून घेऊया। त्यापूर्वी चॅनलवरती जर का नवीन आलेले असाल तर शेतकरी बांधवांनो खाली दिलेलं सबस्क्राईब बटन क्लिक करून नक्की आपल्या चॅनलला
सबस्क्राईब करा, तसेच व्हिडिओला देखील लाईक करा आणि तुमच्या शेतकरी बांधवांपर्यंत नक्की हा व्हिडिओ शेअर करा। तर आता चला शेतकरी बांधवांनो A to Z माहिती समजून घेऊया। तर आता पहा शेतकरी बांधवांनो, सर्वप्रथम आपण हे जाणून घेऊया की नेमकी कोणत्या 23 जिल्ह्यामध्ये रक्कम जमा होणार आहे आणि त्यानंतर आपण पाहूया की कोणती महत्त्वाची तुमची 3 कामे पूर्ण असणे अतिशय आवश्यक आहे। जर का शेतकरी बांधवांनो या जिल्ह्यांच्या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव आलं तर तुमच्या खात्यावरती पूर्णपणे रक्कम जमा होणार आहे। परंतु तुमच्या जिल्ह्याचं नाव आलं आणि तुमची जर का 3 पैकी एक जरी काम अपूर्ण असेल तर शेतकरी बांधवांनो तुमच्या खात्यावरती पुढील तासामध्ये जी काय रक्कम जमा होणार आहे ती रक्कम तुमची अडकू शकते, तुमच्या खात्यावरती जमा होण्यास काही प्रॉब्लेम होऊ शकतो। त्यामुळेच आता तुम्हाला कोणती कामे करायची आहेत हे देखील तुम्हाला पाहायला मिळणार आहे। त्यापूर्वी आपण जिल्ह्यांची यादी पाहूया, कोणती शेतकरी बांधव पात्र असणार आहे ते जाणून घेऊया आणि त्यानंतर महत्त्वाचं म्हणजे आपण कोणती 3 कामे करायची आहेत ते देखील पाहणार आहोत। तर आता पहा शेतकरी बांधवांनो, ज्या शेतकरी बांधवांना नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 9वा म्हणजेच की 9वा प्लस 10वा हप्ता पाहिजे असेल अशा शेतकरी बांधवांना नमो शेतकरी योजनेचे मागील हप्ते जमा झालेले पाहिजे, तरच तुमच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा 9वा प्लस 10वा हप्ता जमा होणार आहे। आणि जर का जमा झालेले नसतील तर तुमच्या खात्यावरती हप्ता येण्यास काही अडचण निर्माण होऊ शकते। त्यासोबत शेतकरी बांधवांनो, PM किसान योजनेचे सुद्धा तुम्ही लाभार्थी पाहिजे, PM किसान योजनेचा सुद्धा तुम्हाला हा लाभ भेटलेला पाहिजे, तरच तुमच्या खात्यावरती PM किसान योजनेचा 24वा हप्ता, नमो शेतकरी योजनेचा 9वा प्लस 10वा हप्ता, तसेच पीक विमा रक्कम, त्यासोबत नुकसान भरपाई अशी पूर्णपणे रक्कम आता पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यावरती जमा होणार आहे। तर आता पहा शेतकरी बांधवांनो, आपण जिल्ह्यांची यादी पाहूया। या जिल्ह्यांच्या यादीमध्ये जर का तुमच्या जिल्ह्याचं नाव आलं तर तुम्हाला सुद्धा काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाहीये, तुमच्या देखील खात्यावरती पूर्णपणे रक्कम या ठिकाणी जमा होणार आहे। नमो शेतकरी योजनेचा 9वा प्लस 10वा हप्ता असो किंवा PM किसान योजनेचा हप्ता असो किंवा पीक विमा रक्कम असो, आता सर्व प्रकारची रक्कम या ठिकाणी तुमच्या खात्यावरती सरकारच्या माध्यमातून जमा होण्यास सुरुवात झाली आहे। परंतु या 23 जिल्ह्यामध्ये झाली आहे, यामध्ये तुमचा जिल्हा आलाय का हे एकदा नक्की चेक करा। नंबर 1 वरती जिल्हा आहे शेतकरी बांधवांनो नंदुरबार। नंदुरबार मधील शेतकरी असाल, नंदुरबार मध्ये राहून शेती करत असाल, नंदुरबार मधील कोणत्या पण एका तालुक्यातील शेतकरी असाल, तुम्ही सुद्धा नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 9व्या प्लस 10व्या हप्त्याची प्रतीक्षा करत असाल तर आता ही तुमची प्रतीक्षा पूर्णपणे संपली आहे। तुमच्या देखील खात्यावरती पूर्णपणे रक्कम या ठिकाणी जमा होणार आहे। त्यानंतरचा जिल्हा आहे पुणे। पुण्यामधील शेतकरी असाल, पुण्यामध्ये राहून शेती करत असाल, पुण्यामधील कोणत्या पण एका तालुक्यातील शेतकरी असाल, नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याची, PM किसान योजनेच्या पैशांची, त्यासोबत म्हणजेच की पीक विम्याची आतुरतेने प्रतीक्षा करत असाल तर तुमची सुद्धा प्रतीक्षा संपली आहे। तुमच्या देखील खात्यावरती पूर्णपणे रक्कम या ठिकाणी जमा होणार आहे। त्यानंतरचा जिल्हा आहे शेतकरी बांधवांनो गडचिरोली। गडचिरोली मधील शेतकरी असाल, गडचिरोली मध्ये राहून शेती करत असाल, तुम्ही सुद्धा हप्त्यांची प्रतीक्षा करत असाल तर आता ही तुमची प्रतीक्षा पूर्णपणे संपली आहे। गडचिरोली मधील सर्व पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यावरती रक्कम जमा होणार आहे। शेतकरी बांधवांनो, आपण जिल्ह्यांची यादी पाहत आहोत, आता लक्ष देऊन पाहत चला। जर का तुमचा अजूनही जिल्हा आलेला नसेल तर पुढे जिल्ह्यामध्ये सुद्धा नाव येते का नक्की चेक करा। अजून बरेच सारे जिल्हे देखील राहिलेले आहेत आणि त्यानंतर आपण महत्त्वाची 3 कामे देखील पाहणार आहोत, हे देखील लक्षात घ्या। तर आता पहा शेतकरी बांधवांनो, आता पुढचा जिल्हा आहे गोंदिया। गोंदियामधील शेतकरी असाल, गोंदियामध्ये राहून शेती करत असाल, गोंदियामधील कोणत्या पण एका तालुक्यातील शेतकरी असाल, तुम्ही सुद्धा हप्त्यांची आतुरतेने प्रतीक्षा करत असाल तर आता गोंदियामधील सर्व शेतकरी बांधवांची प्रतीक्षा संपली आहे। गोंदियामधील सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावरती रक्कम जमा होणार आहे। त्यानंतरचा जिल्हा आहे हिंगोली। हिंगोलीमधील सुद्धा काळजी किंवा चिंता करू नका, सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावरती रक्कम जमा होणार आहे। त्यानंतर अहमदनगर, अकोला, छत्रपती संभाजीनगर। अहमदनगर, अकोला, छत्रपती संभाजीनगर मधील शेतकरी असाल, अहमदनगर, अकोला, छत्रपती संभाजीनगर मध्ये राहून शेती करत असाल, तुम्ही सुद्धा हप्त्यांची आतुरतेने प्रतीक्षा करत असाल तर आता तुमची देखील पूर्णपणे प्रतीक्षा संपली आहे। तुमच्या देखील खात्यावरती पूर्णपणे रक्कम या ठिकाणी जमा होणार आहे। त्यानंतरचा जिल्हा आहे अमरावती, बीड। अमरावती, बीड मधील शेतकरी असाल, अमरावती, बीड मध्ये राहून शेती करत असाल, मी सुद्धा नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 9व्या प्लस 10व्या हप्त्याची प्रतीक्षा करत असाल तर आता ही तुमची प्रतीक्षा संपलेली आहे। PM किसान योजनेच्या सुद्धा हप्त्याची प्रतीक्षा संपली आहे। त्यासोबत पीक विमा रक्कम देखील जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। त्यानंतर चंद्रपूर, धुळे। चंद्रपूर, धुळे मधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांनी काळजी किंवा चिंता करू नये। चंद्रपूर, धुळे
पुण्यामध्ये राहून शेती करत असाल, तुम्ही सुद्धा हप्त्यांची आतुरतेने प्रतीक्षा करत असाल, पीक विम्याची आतुरतेने प्रतीक्षा करत असाल, तर आता ही तुमची प्रतीक्षा संपली आहे. त्यानंतर पालघर, परभणी, जळगाव, जालना, पालघर, परभणी, जळगाव, जालना मधील शेतकरी असाल, तुम्ही सुद्धा हप्त्यांच्या आतुरतेने प्रतीक्षा करत असाल, तर आता ही तुमची प्रतीक्षा पूर्णपणे संपली आहे. त्यानंतरचा जिल्हा आहे कोल्हापूर, लातूर, कोल्हापूर, लातूर, नागपूर, कोल्हापूर, लातूर, नागपूर मधील शेतकरी असाल, तुम्ही सुद्धा नमोच्या 9व्या हप्त्याची प्लस 10व्या हप्त्याची तसेच पीएम किसान योजनेच्या 24व्या हप्त्याची व पीक विम्याची आतुरतेने प्रतीक्षा करत असाल, तर आता ही तुमची प्रतीक्षा पूर्णपणे संपली आहे. त्यानंतर नांदेड मधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावरती रक्कम जमा होणार आहे. त्यानंतर ठाणे, सिंधुदुर्ग मधील शेतकरी असाल, ठाणे, सिंधुदुर्ग मध्ये राहून शेती करत असाल, तुम्ही सुद्धा हप्त्यांची आतुरतेने प्रतीक्षा करत असाल, तर आता ही देखील तुमची पूर्णपणे प्रतीक्षा संपली आहे. तुमच्या देखील खात्यावरती पूर्णपणे रक्कम जमा होणार आहे. त्यानंतर वाशिम, वर्धा, यवतमाळ या जिल्ह्यामधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावरती रक्कम जमा होणार आहे. त्यानंतर रायगड, सातारा या जिल्ह्यामधील जर शेतकरी असाल, तर तुम्ही सुद्धा काळजी किंवा चिंता करू नका. या जिल्ह्यातील पूर्णपणे शेतकरी बांधवांच्या खात्यावरती रक्कम जमा होणार आहे. आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे कोणती कामे करून घ्यायची आहेत, तर आता पहा शेतकरी बांधवांनो, तुमचं जर का आधार बँक खात्याशी लिंक नसेल तर हे तातडीने करून घ्यायचं आहे, तरच तुम्हाला रक्कम जमा होणार आहे. त्यासोबत अनेक शेतकरी बांधवांची ई-केवायसी पूर्ण आहे, परंतु तुरळक शेतकरी बांधवांची ई-केवायसी अपूर्ण आहे. अशा शेतकरी बांधवांनी ई-केवायसी करून घ्यायची आहे. आणि ज्या शेतकरी बांधवांकडे फार्मर आयडी कार्ड नाहीये, अशा शेतकरी बांधवांनी तातडीने फार्मर आयडी कार्ड बनवून घ्यायचं आहे. लवकर जवळच्या कृषी सेंटरवरती जाऊन तुम्ही तुमचा फार्मर आयडी कार्ड काढून घ्यायचा आहे. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. सबस्क्राईब नक्की करा.